त्यांच्या वयामध्ये आपण आल्याच्या नंतर आपल्याकडनं एवढं बसलं जाणार नाही बाबा, कारण त्याने जुनं खायले आणि जुनं खायले म्हणेन ताकद आहे. हो, आपण त्या तेच असे हात पाय थरक भरायचं असं आपले थर थर करायला. खावा मा बी चांगलं भेटत नाही ते. पहिला म्हातारासनं खाणं इथलं भारी होतं ना. त्या टोपीवाला बाबासनं तोंडकडे देखा बाबा. आज बी या बाबा लोकेसनं चेहरा दाखिल्या. या बाबा असले देखा. हो, काय वय बाबा तुम्ही? 72. हो म्हणा बापरे, तुम्ही ते कुकाट्यामध्ये आणि बटणार. 72 वर्ष ना बाबा सुद्धा इथला टवटवीत दिकी राह ना. 72 वर्ष ना बाबा पण गाल देखले. या बाबा तुम्ही वय हो बाबा. मला असा जीव करा नाही, दोन्ही बाबाच ना सत्कार करले हो. 80 वर्ष ना बाबा चेहरा दकिल्या आणि बैठक बी दकिल्या. बाबाच ना गाल दकिल्या. आज बी असा टवटवीत प्रफुल्लित. आणि या 30-35 वर्ष ना पोऱ्या त्याच ना गाल ना गोचा बटा बटी झाला खोबरा नाही वाट्या का ठेल येतात. पहिलेच खावाल बी चांगलं होतं ना बाबा. तुम्हाला टाइमले खावानं बी चांगलं होतं. आता कसं भेटस तसं. पहिले जर भाजी सरी जाय ना माया असं काही माहिती खावाड्यात. पोळी पडेल राव का भाकर पडेल राव, चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत, काला टाक देत, खाय भाऊ गुई तेल ना काला असा दांडगला म्हातारा राहत. आते जर भाजी सरी घे ना आते ना माया पोरेसले भाऊ मॅगी बनाय देऊ भाऊ तुले. माडी मॅगी खाय खाय कवय बॅगी दी तू काय खा हडस तू मॅगी गंध पडक चांगलं का वाटत जा. असा दांडगला म्हातारा आहेत. पहिला बशी बशी सुद्धा बारात उडी मार देत असा सुद्धा काही काही म्हातारा आहेत. अजून बी या बाबा लोकेस मग जुना म्हातारा अजून बी जिवंत होते. दर जमा आहे ना दगड पडेल राय 4-4, 5-5 क्विंटल ना दगड असा आल्लर उचलून मागे फेक देत असा म्हातारा होतात. पहिला खावानं चांगलं होतं. आता तसा ताकद राहिनी नाही. आमना दोंडायचा माईक 23 वर्ष ना पोऱ्याना हात मूळ झाला होता. गयामा पाटा गुंडाय गुंडाय फिरांता म्हणतो पावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय भाऊ काय नाही म्हणे महाराज मी मन म्हणाव भाऊ तू मागे बकरीन गोमाल दिन बकरीन गोमाल दिन हात मोडली ना तुम्ही बानट सुरूत ना हो खिचडी खाया आणि तुम्ही बोलतात हा माधुरीले बहिणी स्वान माय आखो आपलीकडे उन्हावं यांना सत्याना असोय जाय बाईसनी बोलतात हा माधुरीला संध्याकाळ वहिनी बजेट देखील या 7-7:30 वैग्यात माय भाजीन बाकर मग गैरा टाइम जाई. नवरा असा क्वाटोर खुर्चीवर बटेल राह ना का माय हो डोकसबी काय मजा ना तू की राह ना डोकसबी गण गण करा ना जीव बी मजा ना करा ना खाओ माय खिचडी टाक देऊ आणि तुने खिचडीन परसा दे ना काकू मनीषीन बटा पोरी लदल दो ताकदच नाही राहिने ना मजा ना वैग्यात बटा केकडा मेनस नाही माय हा ताकद नाही राहिने. तुम्ही ना बहिणी सोनी एक काम करत जा 2च भाकरी टाकत जा. नवरा बायको अर्धी अर्धी दोन्ही पोरेसले अर्धेली खावाडत जा पण भाकरी दडकावत जा व सोनचिडी सोन आई बंदच कर द्या माय म्हण कंबर दुखी राहणार डोकसं दुखी राहणार खिचडी टाक देऊ ओ माय. हा बाबा लोके बसले त्या सांग रानात बोला महाराज अजून काय पाहिजे. तुम्हाला जर इथला मोठा सपोर्ट होतो मी नक्की बोलसो पण मला एक प्रश्नानं बटायचं नाही उत्तर दिजात. दिनूदादा साहेब जर समजा तुम्हाला वावर मग तुमच्याकडे कांदा जास्त लावतो शाळेत ना कांदा खांडानच रास ना ते कांदा खांडानं शे आणि थोडंफार वावर राही जाणार शे. संध्याकाळी उई झाले आणि देव वातावरण बिघाडीनं पाणी पडान तयारी शे. मजूर सुटाना टाईम होई जायले 5 देव गाऱ्या गोऱ्या कराय ना तुम्ही काय सांगता त्या मजूरले. बेकार हुशार आहेत तुम्ही मायच्यान बेकार हुशार आहेत. जे होय ती लिहिल्या भाऊ पण तिथलं वार वाढ्या भाऊ. हा कोण कोण आहेत कार्यकर्ता सर्व आहेत. वरबोट करा चालू करू ना कीर्तन आखो कसर निघ जाई ना मायन्यान बाकी ना आई दखराय वासा फसाडा जाऊ सांगी सौरी डर विठल विठल क्या बात आहे. सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं बरं खरं खरं सांगा कोणी कोणी भजन गायलं. सर्वातले भजन म्हणान सांगाल कोणी कोणी भजन म्हणा बरं खरं खरं सांगा. भजन कोणी कोणी गायलं
कोणी कोणी म्हणा भजन, खरं खरं सांगा, खोटं बोला नाही. तिकडे बाबा लोक आहेत 2-4 जण आहे, बाकी हा ऐसत करणी करताय का शिरगावन करताय भाऊ? वाह वाह वाह, क्या बात है, वाह वाह. देखा हो, बाबा भी 60 ना पुढे बजेट होई बाबा. वाह वाह, एक नंबर बाबा. बरोबर आहे, नाचिले हो बाबा. लोकेशने बरसे लागू नये. लोकेश असले किडा पाडणार, त्या किडा पाडताच आपण आपला आनंद लिहिलो. हा ते मला सवय म्हणा नाव ना कितला का किडा पाडेत ना, मला आवडी जाता नाही असं वाजणार म्हणणार आहे ना, तर मी नाचिलेस मन म्हणा. मी मन म्हणा नाचीन आनंद लिहिलेस. नवीनच 2 पोरे येलो होता, त्याच ना कीर्तनना काहीच संबंध नाही. एक म्हणे ओतून बाई आज ना बुवा काय मस्त पाय उचली राहणार, तो एक म्हणे त्यानं दाबीन खायले, तो जिराय राहणार म्हणे. नाही रे आप्पा, उपास चालू येत रे. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं, 2-4 लोकांनी गायलं असेल, म्हणलं असेल, पण बाकी नसेल. देवनी काही दरादरी जायचे का? देवाच्या अंतकरणापासून नाव घ्यायला काय लाज ठेवायची? लोकांच्या नादी लागलात ना, काय काय लोकले ब्यायच बोलतात नाही, महाराज म्हणतात नाही. मी जर म्हणसो या काय म्हणतील भो, बराच लोकच ना भाव असा राहतच, त्याची इच्छा बिराज या बाकी ना काय म्हणतील भो, मी जर म्हणायला लागू ते येरा नाही सरम्मा. भाऊसोन नाव ठेवणारा, किडा पाडणारा यासनी वर्ष अजिबात लागू नये. यासना वर्ष जर लागणार तर तुम्ही तुम्हाला वेळ वायबार खर्च करायनात, असा त्यांना अर्थ आहे. आपण जन्माली येईल शेतस, लग्न व्हानंतर मायबाप सुद्धा तुम्हाला अंगी तुम्ही जबाबदारी सोपी देतस. कमावता पोरगा व्हानंतर मायबापले सुद्धा वाटस आणि कमावलं पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतःना स्वाधीन स्वतः राहतस. बरोबर आहे ना? स्वतःसाठी स्वतःला जगणं शे. मग 4 लोके काय म्हणते ना विचार करानाच नाही. 4 लोके कोणले चांगला म्हणतात नाही, नीच राहतच त्या. हा आटे दराने ना लोके सोडात का बाकी तथा ना जटे मन बिन तुम नवी कोण राहत नाही तथा ना. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. ज्या नालायकांना वाईट बघायची सवय ते कधी चांगलं बघू शकत नाही, आणि जे वाईट बघतात त्यांचा विचार करून जगणं म्हणजे आपला मूर्खपणा होतोय. नावं ठेवणाऱ्यांचा विचार करू नका. लोकांचं कामच आहे, जोपर्यंत तुम्ही काय करतात तोपर्यंत नावं ठेवतात, सक्सेस झाल्याच्या नंतर तुमची टिमकी वाजवत फिरतात. जोपर्यंत तुम्ही काही करतात नाही, काही कराले निघणार, मग गली आली म्हणा नाही रे तात्या, भाऊसाहेब ना पोरी येडांगत काय बी करत चाल माको तात्या पण जडत राहत, जाऊ दे रे येड झालं ते. आणि ते पोरग सक्सेस होई ना का, ते पोरग सक्सेस होई ना का, ज्या किडा पाडणारच त्यान दारमा जात. बावडे हो पेडा बिडा काय का ऑर्डर आहे ना गु कायले तो काय करी राहता तो किडा पाड राहता ते सक्सेस होय का पेडा काय का ऑर्डर पण एक बुक्का मामुका का टाकायला पाहिजे. हे वायबार लोक यांच्या नादी काय लागायचं. सक्सेस पर्यंत जर पोहोचायचं असेल तर मी शेवटचे 2 उदाहरण देईल, तुमच्या लक्षात येईल. लाईट लावतो आपण कशासाठी हो दादाश्री, लाईट कशासाठी लावतो बावडू दादा, लाईट कशासाठी लावतो आपण? संकेत दादा साहेब कहा पर हो आप? संकेत भैया, हाँ अध्यक्ष तुम्हीच आहेत ना? वा 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 संकेत दादा, दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे सगळ्या तरुणांच्या मनावर राज करत असतील तर ते अध्यक्ष आहे. हाय पद सहज कोणलाही भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तन नियोजन सगळा तरुणच नसते ना. बाबा लोकेच ना सपोर्ट होई करा भाऊन करा, आम्ही दखलीस होतो ना काही नाही ना. सर्व तरुणच ना नियोजन आहे. एकच दिवस ना कीर्तन आहे, पण असं वाट ना जस काय काला ना कीर्तन होई राही ना बा, इतकं नियोजनबद्ध काम शे. हा एक नंबर भाऊसवन. तुम्ही जर आता इथलं भारी नियोजन करा ना, ते पुढे भारी कामे करशात तुम्ही. आता तरुणच पुढा कारलेवा ना बटा कामेस मा यशनी वयसनी सांग द्याल पाहिजे धर भो अव ताकला जुकता वय घ्यात शेल या बैले आता हाकल भो
तुम्ही म्हटलं तिने बाई आहो ते आवतो आत्मा देवाला लिहिले भाऊ. म्हणजे मला सांगा ना तात्पर्य असं ग्रामपंचायत वगैरे लिहा भाऊ तरुण असणार ताबामध्ये मोके जाऊ मस्त समावतीन त्या एकच कीर्तना नियोजन लिहा असं वाटतं ना 7 दिनी कथा होती असं वातावरण तयार करा टाका 1 दिन न कीर्तनसाठी काय काय अपेक्षा ठेवानी पोरस करते बरोबर आहे की 1 नंबर तरुण आहेत आडे ना हो. आणि विशेष एक बी पोऱ्याना मनमा कोणाबद्दल द्वेष नाही दिखणार. आमना महाराज मंडळीच मजा सांगेत ना भाऊ महाराजनी तब्येत खराब आहे जास्त सेल्फी काढू नका नाही ते कीर्तन फेल जाईल एक बी पोरगा जवळून आणि महाराज आणि प्रत्येकनी मेहनतली नाही चला भाऊ बुरे आल काय वय नको जाऊ तटलं गुपाव चारा बाई उपडी बिपडी घ्या तर आपला पण गरवाला बरी मागतीन भाऊ पुरा समाय सुमायला ना त्या मला काचना भांडानगत कवय फुटी जाई सांगता येत नाही भाऊ नाजूक भांडाय जाणू. खरंच तुमचं प्रेम बघून मी खरंच म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकत एवढे भारी तरुण आहेत महाराज हो. तुम्हाला अंतकरणापासून देवाची भक्ती करायला सांगितली होती भक्ती करायला सांगितली पण कोणीच ऐकणी भजन करा ना. तुम्हाला सांगतो मी नेहमी कीर्तनातून सांगतो की भगवंताच्या नामचिंतनात एवढं मग्न व्हायचं का इतकं मग्न व्हायचं लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक काय म्हणतात लोकेशने आपली येडानगंती मग काढ द्यायला पाहिजे इथली भक्ती येडी करो मनकडे देखा तर काय देखील ना हरमालनं सदा का ना 70,000 देतात आता काय दगतस तुम्ही दका सारखा आयटम आता तर काय दगतस उठवलं. पहिलं उदाहरण लाईट कशासाठी लावता हो दादासाहेब लाईट कशासाठी लावतो उजड करण्यासाठी सोपी गोष्ट आहे. जर अंधार घालवायचं असेल तर उजड लावतो म्हणजे सॉरी लाईट लावतो म्हणजे उजड करण्यासाठी बरोबर आहे ना. लाईट कशासाठी लावतोस आपण उजड करासाठी म्हणजे तटे चांगलं वातावरण तयार होईल त्यासाठी लाईट लावतोस पण जटे लाईट लाव का तटेच किडा पडतस तुमले अनुभव होईन या गोष्टीच ना. हा जटे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पडतस पण या लाईट पाहिजे आपली एक शिकाणं याते लाईट ना जोडे किडा कितला का गर्द्या करेत ना मला एखादा लाईट असा देखाडा की किडा असले बॅन बंद पडी घ्या असं होईल का त्या लाईटले माहिती या किडा कितला का गर्द्या करेत ना पायटे मर जातीन काल दिन रातले मला चालू होणं असे मनीषीन जीवन जगत असताना किडांच्या नादी लागू नका महाराज आपलं जीवन सक्सेस होतं. आको सांगस घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित पोचवायचा असन तर घोडाला झापडी लावणी पडेल मग तो 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या घोडाला जर झापडी लाई तर नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित आणि बिगर झापडीना जर घोडा लई जावं ना म्हण टांगा पलटी घोडा फरार. नवरदेव जर मंडपापर्यंत पोचवायचं असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला सुद्धा जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर नालायक लोकांच्या बाजूने झापडी लावायची त्यांच्याकडे बघायचं नाही महाराज सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात याच्यातून आपल्याला शिकायला भेटतं. लोके काय म्हणतात साई पहिले फॅट डोका माई काट टाका लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही जन्माला घालणारा मायबाप माबी दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुम्हाला मान म्हणा दोष काढत नाही कसावरती मनीषीन लोके काय म्हणतात साई पहिले डोका माई काट टाका काय काय लोक आपला नाव ना बिके आता समजा आपण चालना गोत ना बाकी लोक जे आपल्यावर प्रेम करणार आहेत त्या सांगतील काय काय ना महाराज लोक भारी होतात गायनाचार्य भारी वाजवणारा बरं भारी कीर्तनकार बी चांगला होता हाय कोण सांगी ज्यांना मन शुद्ध होई ज्यासले किडा पाडणार हा उजी डंग लाई यात त्या होती ना असा किडा पाडणार बी होते ना मग गाव परत गटार राहस ना कितला का गाव भारी राहा मग म्हणा तू पक्का अभ्यास आहे ना माहिती मी पुरा नीचे ना या गोष्टीच विठ्ठल अंतःकरणापासून भक्ती करायची देवावर प्रेम करायचं असेल तर आमचे जुने भजनी मंडळवाले एक गौडण म्हणायचे त्या गौडणीचे भाव मला खूप आवडतात म्हणून मला आता यंदा म्हणी सुरू कर देईल ती गौडण सांग कारण त्या गौडणीमध्ये गोपी भाव सांगत असताना भगवंतावरचं प्रेम सांगितलंय देवाला भेटण्याची ओढ सांगितली कशी आहे का तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या भेटीसाठी